विके भाऊ नमस्ते. नमस्कार. जिल्हा परिषदेचं इलेक्शन लागलेलं आहे. काय म्हणते तरुणाई, काय आहे मत? काय नाही, तरुणाईमध्ये आमचा चांगला उत्साह आहे. आम्ही चांगल्या पद्धतीचं काम करतोय, प्रचार चालू आहे आमचा. परंतु आता अजितदादांचं निधन झाल्यामुळे आम्ही कुठं प्रचारात दिसत नाही. त्यामुळे आम्ही थोडंसं जरा आमचा असा साधा साधा प्रचार चालू आहे, प्रत्येकाची गाठीभेटी घेणे. असं जास्त काही उत्साहाचा प्रचार नाही आमचा. उमेदवार येऊन गेलेत? उमेदवार आमच्या इथं 2-3 वेळा येऊन कोण आहे गेले. उमेदवार? आमच्या टचमध्ये कल्पनाताई काळे आहेत जिल्हा परिषदेला. हां. काय आहेत त्यांच्यामध्ये गुण? का द्यावं त्यांना खूप मत? काय त्यांना अनुभव आहे. बरं. गोरेगावचे ग्रामपंचायतचं सरपंच पद भूषवलेले आहे. हां प्रत्येक त्या गोष्टीचा अनुभव आहे. हां आमचे मित्र वैभव काळे आहेत, त्यांना पण राजकारणाचा अनुभव आहे. हां त्यांचे वडील आहेत. हं, ते असं त्यांच्या कुटुंबाला एक राजकारणाचा अनुभव आहे. हं. एक नौखा उमेदवार आहे येडगावसाठी. तीनही उमेदवार जर पाहिले तर नौखे आहेत. तिघांमध्ये जमेची बाजू आणि सरस बाजू असला उमेदवार कोणता? कल्पनाताई काळे नक्कीच. कल्पनाताई. हम्म. बरं. मग खंडागळे आणि पवार का नाही? खंडागळे पवार म्हणजे आता त्यांचे आपल्या इकडे काही जास्त संपर्क नाही बरं त्यांचा. बरं. म्हणजे 24 तास संपर्कात असणारे हा, काळे आहेत. काळे हे बरं. आमच्या जास्त संपर्कात नाही. संपर्कात आहे. हा. हो हां हां. दादांचं उपमुख्यमंत्री दादांचं निधन झालं. त्याच्यानंतर कुठंतरी तुम्ही सगळे कार्यकर्ते बोलायला तयार नाहीत. हम्म. आज तुम्ही माध्यमांपुढे आलेत, काय सांगा? दादांबद्दल काय आता अतिशय दुःखद घटना झालेली आहे. हं, परंतु आता एक जुन्नर तालुक्यातल्या तमाम जनतेला आव्हान आहे की दादांना जर श्रद्धांजली द्यायची असेल तर एक आपले राष्ट्रवादीचे उमेदवार जर निवडून जर दिलं तर तीच एक दादांना कधी श्रद्धांजली ठरेल. राष्ट्रवादी आपलं घड्याळ चिन्ह हे निवडून दिलं तर चांगलं आहे. खंडागळ्यांचा पण जनसंपर्क चांगला आहे अशी चर्चा आहे. आहे पण आमच्यापर्यंत नाही आलेलं ते कधी. कधी आलेले? आमच्यापर्यंत ते कधी आलेले नाहीत. आमची त्यांची काही ओळख नाही. बरं ठीक आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या माध्यमातून काय मिळाले आपल्याला? आमच्याकडे अतुल शेठच्या माध्यमातून कामं झालेली आहेत. काय काय? आमचे म्हणजे पेव्हिंग ब्लॉकचं जे काम झालेले आहे अतुल शेठच्या माध्यमातून झालेलं आहे. गुलाब शेठ आमच्या आपले गुलाब शेठ नेरकरे हां त्यांच्या नेतृत्वाखाली बरेच कामं येतात आपल्या इथे. हां. आमचे करून गेतात आमचे लोक आहेत तिथं. अच्छा, म्हणजे काम काम बोलते. काम बोलते आणि अतुल शेठ पण आमच्या एक टचमध्ये आहेत. हां मार्गदर्शन करतात आम्हाला. हां. ते गुलाब शेठ नेरकर असतील त्यांचं मार्गदर्शन असते नेहमी. बाकीचं कोणी आमच्यापर्यंत पोहोचत नाही. पण ग्रामपंचायतीला एवढी विकास कामं करून त्यांना नाकारण्यात का आलं? आता एक नवीन पिढी उभी राहिली. हां आता बरीचशी लोक त्या नवीन पिढीच्या पाठीमागे गेली. हां. मग तुमचं मत जिल्हा परिषदेला कोणाला आमचं घड्याळालाच फायनल? काय नाही.